हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत प्रेशर कुकरमध्ये व्हेज दम बिर्याणी. चला तर आता बनवूया रेस्टॉरंट स्टाईल व्हेज दम बिर्याणी घरीच. साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण बिर्याणी बनवणार आहोत. चला तर आता बघूया साहित्य. खडे मसाले, वाटाणे, आलू, टोमॅटो, कोथिंबीर, पनीर, बीन्स, गोबी, गाजर, दही, जिंजर गार्लिक पेस्ट. आता एक बाउल घेऊया आणि आपण जे व्हेजिटेबल वापरत आहोत ते सगळे अर्धी वाटी वापरत आहोत. अर्धी वाटी बीन्स, अर्धी वाटी गोबी, अर्धी वाटी गाजर, पनीर हे वापरलं नाही तरी चालेल. अर्धी वाटी वाटाणे, अर्धी वाटी टोमॅटो, अर्धी वाटी आलू, अर्धी वाटी कोथिंबीर, 2 तेजपत्ता, थोडंसं दगडफूल, 2 लवंग, 2 इलायची, 2 तुकडे दालचिनीचे, 2 चम्मच अद्रक लसूण पेस्ट. मी दुकानातून आणलेलं वापरत आहे, तुम्ही घरचे वापरू शकता. 2 चम्मच दही, 2 चम्मच चटणी लाल तिखट, 1 चम्मच काश्मीरी रेड चिल्ली पावडर, हे स्किप करू शकता तुम्ही. 1 छोटा चम्मच हळद, 2 चम्मच मीठ, 1 चम्मच धना पावडर. इथं मी बादशाह बिर्याणी मसाला वापरत आहे, तुम्ही कोणतं अवेलेबल असेल ते घरी वापरू शकता. 2 चम्मच बिर्याणी मसाला, दोन चम्मच ऑइल. हे चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आणि ह्यात 2 चम्मच कस्तुरी मेथी टाकले, स्किप करू शकता तुम्ही. हे चांगलं अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून घ्यायचं. आता एक प्रेशर कुकरमध्ये 3 चम्मच ऑइल टाकायचं. ह्यात 2 हिरवी मिरची, छोटासा कांदा चांगलं परतून घ्यायचा. आता आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेट केलेलं व्हेजिटेबल आहे ते टाकून घ्यायचं. हे 5 मिनिट शिजवून घ्यायचं चांगलं. आता थोडं कालवून घेऊ. हे जास्त वेळ आपण कालवायचं नाही, नाहीतर ह्याचे व्हेजिटेबलचे तुकडे होतात. आता एका पातेल्यामध्ये पाणी घेऊया. ह्यात तेजपत्ता, लवंग, इलायची, दालचिनी टाकून घेऊया. ह्यात तुम्ही लिंबू पण पिळू शकता, जेणेकरून भात मोकळा होतो, पण माझ्याकडे लिंबू नसल्यामुळे मी स्किप केले. ह्यात ऑइल टाकूया. आता आपण मॅरिनेट केलेल्या भाज्यांमध्ये 2 चम्मच मीठ टाकलो, त्यामुळे इथं 1 चम्मच मीठ टाकूया. एक चम्मच मीठ. हे पाणी गरम होऊ देऊया. चांगलं गरम झालं की 1 ग्लासभर तांदूळ घेऊन चांगलं स्वच्छ धुवून ह्यात टाकून घेऊया. आणि हे तांदूळ जवळपास 90% शिजावं असं बघायचं, म्हणजे 90% शिजून घ्यायचं.
लक्ष असू द्या, पूर्ण भात शिजला नाही पाहिजे. हे 90% शिजलेलं भातातलं पाणी काढून घेऊया आणि आता ह्यामध्ये टाकून घेऊ. हे तुम्ही 2 लेअरमध्ये पण टाकू शकता. मी सिंगल लेअरमध्ये टाकलेली आहे. यात आता फ्राय ऑनियन टाकून घेऊया. थोडंसं कोथिंबीर, कोथिंबीर टाकून घेऊ. आता इथं माझ्याकडे केसर नसल्यामुळे मी यांना फूड कलर वापरत आहे कलरसाठी. इथे आपण बिर्याणी मसाला वापरू थोडासा. आणि 2 चम्मच ऑइल. बघितलात ना, ऑइल पण आपल्याला जास्त लागलेलं नाही आहे बिर्याणीसाठी. लवकर बनून जाते ही बिर्याणी. आता याला झाकण लावून घेऊया. 5 मिनिट मीडियम फ्लेम, 10 मिनिट लो फ्लेममध्ये ठेवायचं. स्टार्टिंगला मीडियम फ्लेममध्ये ठेवायचं. आता थोडं थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढायचं. बघा किती मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे. सुंदर असा वास येत आहे बिर्याणीचा. आपण जेव्हा बिर्याणी प्रेशर कुकरमध्ये बनवतो ना, तेव्हा लई मस्त वास येतो. आता हे बिर्याणी सर्व करू. बघा, रेस्टॉरंट स्टाईल व्हेज दम बिर्याणी घरी बनवली. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा.